जय भीम सर्वांना। मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज मी धम्मभूमी देहू येथे आहे। ही ऐतिहासिक भूमी आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले बुद्ध रूप स्थापित केले होते। 25 डिसेंबर 1954 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सविता माईसाहेब आंबेडकर हे दोघं या ठिकाणी आपल्या हातामध्ये हे बुद्ध रूप घेऊन आले होते आणि या ठिकाणी ते बुद्ध रूप स्थापित केले होते। तो एक ऐतिहासिक क्षण होता आणि त्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्वाचे भाषण केले होते। प्रबुद्ध भारताचा आराखडा म्हणून आपण हे भाषण बघू शकतो। या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीचा महत्त्वाचा उल्लेख केला होता। बाबासाहेबांनी या देहू रोड परिसरामध्ये या बुद्ध रूपाची स्थापना करून आपण बुद्ध धम्म स्वीकारणार असल्याची घोषणाच केली होती आणि म्हणून ही भूमी ऐतिहासिक आहे। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे महाविहार करा, इथे धम्मपीठ तयार करा। आज त्या घटनेला 70हून अधिक वर्ष झालेली आहेत, परंतु या ठिकाणी धम्मपीठ आणि महाविहार होत नव्हते। 70 वर्षावरून अधिक काळ या ठिकाणी अनेक बुद्ध आणि भीम अनुयायी वाट बघत होते की या ठिकाणी बाबासाहेबांचे हे महास्वप्न धम्मपीठाचे महाविहाराचे कधी होईल। प्रत्येकाला असं वाटत होतं की या ठिकाणी भव्य दिव्य बुद्धविहार व्हावं, धम्मपीठाची स्थापना व्हावी। आणि आज 7 फेब्रुवारी 2025 ला राष्ट्रमाता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी या बुद्धविहाराचे लोकार्पण झाले। या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित झाले होते। हा लोकार्पण सोहळा ज्यांच्या हस्ते पार पाडला ते म्हणजे सयाजीराव बंडोपंत गायकवाड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी इथे आले होते त्यावेळी ते या भूमीवर उपस्थित होते। अशा सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले। त्यासोबतच डी पाटील आराध्य ग्रुपचे CMD हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। तसेच धम्मपीठाची सुरुवात म्हणून या ठिकाणी राजाराम पाटील जे बौद्ध नेते आहेत त्यांनी धम्मप्रचार केंद्राचे उद्घाटन केले। तसेच यावेळी पाली प्रचार केंद्राचे सुद्धा उद्घाटन झाले। अशा प्रकारे धम्मपीठाची सुरुवात आणि एकूणच या भूमीवर, या ऐतिहासिक भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मपीठाचे महास्वप्न आणि या बुद्धविहाराचे महास्वप्न पूर्ण झाले। या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महास्वप्नासाठी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, जी लोक झटले त्यांचा सुद्धा सत्कार, सन्मान यावेळी करण्यात आला। राजाराम पाटील यांनी महत्त्वाचा संदेश यावेळी दिलेला आहे। ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे जे महास्वप्न आहे हे या ठिकाणी पूर्ण होत असताना मला अतिशय आनंद होत आहे। ही एक ऐतिहासिक भूमी आहे। या धम्मभूमीवरूनच प्रत्येक क्रांतीची सुरुवात व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। त्यांनी पुढे सांगितले की जी एकविरा आहे कारल्याची ती तथागत बुद्धाची आई आहे, ती एका वीराची आई आहे आणि अशा पद्धतीनं OBC बांधवांना जोडण्याचं काम या धम्मभूमीच्या माध्यमातून झालं पाहिजे, क्रांतीची सुरुवात झाली पाहिजे। यावेळी 70 वर्षापासून आम्ही या बुद्धविहाराचे स्वप्न, महाविहाराचे स्वप्न बघत होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महास्वप्न पूर्ण होईल यासाठी वाट बघत होतो आणि आज आम्ही धन्य झालो आहोत। अशा पद्धतीच्या भावना सयाजीराव बंडोपंत गायकवाड यांनी सुद्धा व्यक्त केल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी माता रमाई ह्या ज्यावेळेस शेवटच्या घटका मोजत होत्या त्यावेळी त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की साहेब मला पंढरपूर बघायचं आहे। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की रामू, मी तुझ्यासाठी नवी पंढरी बांधेल आणि खऱ्या अर्थानं हीच ती पंढरी आहे। आणि म्हणून 7 फेब्रुवारीलाच आपण या महाविहाराचे उद्घाटन ठेवले असे या ठिकाणी टेक्सास दादा गायकवाड संस्थापक अध्यक्ष बुद्धविहार कृती समिती यांनी व्यक्त केले।
हा कार्यक्रम अतिशय देखणा होता। यावेळी माता रमाईच्या प्रतिमा असलेल्या रथाची यात्रा संपूर्ण देहू रोड शहरातून काढण्यात आली आणि अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी जल्लोष करत ही जयंती साजरी केली। अशा पद्धतीनं हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यासाठी बुद्धविहार कृती समिती, अष्टप्रधान मंडळ, दमभूमी एज्युकेशन सोसायटी, दमभूमी महिला संघ, दमभूमी ज्येष्ठ उपासक संघ यांनी अथक परिश्रम घेतले। आपण सुद्धा या ठिकाणी या धम्मभूमीला भेट द्यावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे महास्वप्न कसे तयार झाले हे या ठिकाणी बघावे। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।